वैशालीताई मला परत एकदा तुमच्याकडे यायचंय. मगाशी आम्ही अजितदादांची लव्ह स्टोरी ऐकली. मला तुमच्याकडून ऐकायचं की तुमचं अरेंज मॅरेज की लव्ह मॅरेज? आमचं लव्ह मॅरेज. गायिका जर बायको असेल एखाद्याची, म्हणजे घरात बसलेल्या ऑडियन्सची काय रिॲक्शन असेल मी आत्ता सांगतो. घरात असं चाललं असेल की काय यार गायिका बायको म्हणजे सकाळी सकाळी उठवताना असं सुरुवात उठवणार, आहो म्हणतं नाही सुरुवात. आमच्या घरात कसं उठलात का, पेपर आलाय, उठलात का, भांडी घासलीत का, म्हणजे असा एक स्वर. पण गायिकेचा एक स्वर जो काही घरात लागत असेल तो कसा लागत? भांडी घासा. घासणारच तो नवरा, काय करतोय नवरा दुसरं. बर, या धमाल मजा मस्तीनंतर मला राहुलजींकडे यायचंय. प्रत्येक गायक स्वतःचं गाणं फार मनापासून गात असतो, पण असं कुठलं गाणं आहे का मनाच्या जवळचं की हे मला खरं तर गायला आवडलं असतं, असं कुठलं गाणं आहे का? अशी अनेक गाणी आहेत. म्हणजे खरं सांगू का की सगळी मोठी मोठी लोकं आहेत, म्हणजे त्यांनी गायलं म्हणून त्या गाण्याचं सोनं झालं असं माझं मत आहे. मग आमच्यासाठी कुठलं असं तुम्ही गाल? क्या बात है. वाह. वसंतराव देशपांडे आपले आजोबा, हो, त्यांच्याबद्दल काय आठवणी सांगा? मी खूप लहान होतो, साधारण 1-2-2.5 वर्षांचा होतो. आमच्याकडे एक लाकडी घोडा होता आणि मला किशोरीताईंचं सहेलारे अतिशय मनापासून आवडायचं. ओहो. तर आमच्याकडे ती एक लॉंग प्ले रेकॉर्ड होती आणि मी त्या घोड्यावर बसून ती माझ्या वडिलांना सांगायचो सहेला लाव म्हणून. आणि ती त्यांनी लावली की थोडी चालू झाल्यानंतर मला झोप लागायची. झोप लागली म्हणल्यानंतर ते काढून टाकायचे, ते बंद करायचे, मी रडायला लागायचो. असं 1-2दा झालं आणि एकदा माझे आजोबा होते तिकडे, तर त्यांनी हा सगळा प्रकार पाहिला आणि ते म्हणले, अरे बापू ती रेकॉर्ड बंद करू नकोस, राहुलला झोप लागत नाही आहे, त्या गाण्याची तंद्री लागते. त्याच्यामुळे किशोरीताईंचा एवढा सच्चा सूर आहे, त्या सुरांची त्याला तंद्री लागते. वा, आज लिहून ठेव, पुढे जाऊन हा माझी गादी चालवेल म्हणे. क्या बात आहे. बाळाचे पाय पाळण्यात दिसत म्हणतात ते उगाच नाही ती म्हण. आणि या किस्स्यातून तर ती मला खरंच म्हणजे अनुभवायला मिळाली. पण जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत वसंतराव देशपांडे यांच्यासाठी. शांत राहा, एकदम शांत राहा. हे जे आहे ते आमच्या गावचे सरपंच आहेत. ते तुकरटवाडी नावाचं गाव आहे आणि या गावातले हे सरपंच आहेत. पुढच्या इलेक्शनला ते उभे राहतात. जस्ट हॉबी माझी. तर मॅडम म्हणजे तुम्हाला सांगून ठेवतो, लेडीज गायनमध्ये भरपूर प्रकार आहेत आमच्याकडे. म्हणजे जात्यावर दळण दळत असताना गाणे, हा तर एकदम पॉप्युलर प्रकार आहे. पण आमची त्याच्यात आम्ही विविध योजना आखल्या. म्हणजे नदीवर धुणं धुताना गाण्याची स्पर्धा, तसं नळावर पाणी भरताना गाण्याची स्पर्धा, आणि सकाळी शेतावर जाताना गाण्याची स्पर्धा, अशा विविध स्पर्धांचं आयोजन या ठिकाणी आम्ही केलेलं आहे. सरपंच या नात्यानं तुमचा सत्कार करणं, सन्मान करणं हे आज या ठिकाणी माझं कर्तव्य आहे असं मी समजतो. कर्तव्य आहे तर माझी जबाबदारी आहे. तर यांचा जे माहिती माझ्याकडे उपलब्ध झालेली आहे ते मी तुम्हाला माहिती. अरे बापरे, पहा हो पहा,
पहा आपण म्हणतो मोठे माणसं असतात, पण त्यांच्याही जीवनात किती अंधकार असतो. आपण कागद हाती घेतला तरी त्यांचं जीवन वाचू शकत नाही आपण. इतकं अंधकारमय जीवन यांचं झालेलं काय असतं. वाचताय काय वाचताय चुकी नाही खरंच काही दिसत नाही, एकदम काळ काळ सॉरी. तर नमस्कार. तर एक मिनिट काय जरा काय झालं पाहुण्यांशी थोडं खाजगी बोलायचं होतं मला. अच्छा साहेब मी ना तुम्हाला खूप मोठा हार मोठ्याने बोलत आहे, आम्हाला ऐकू आलं पाहिजे. कशाला तुम्हाला ऐकवायला पाहिजे, खाजगी बोलायचं म्हणल्यावर. तुम्हाला खूप मोठा हार देऊन तुमचा सत्कार कर. मला नाही थँक्यू राहू द्या, पण तो हार लगेच वापस कर जा. का ते मॅडमच्या गाडीचं काढून आणलेला आहे ना. असू द्या. तर सांगायला अत्यंत आनंद होतो आहे की झपाटा ऑर्केस्ट्रा फेम आणि ज्यांनी शासनाच्या विविध चित्रपटामध्ये आणि शासनाच्या विविध योजनांमध्ये ज्यांनी संगीत दिलेलं आहे. 9 महिने 9 दिवस कुटुंब नियोजन चित्रपट आहे. माझ्या माहितीप्रमाणे फक्त कुटुंब एवढंच आहे ना. हो हे काय कुटुंब आणि नंतर त्याचं नियोजन अशा विविध चित्रपटांना त्यांनी संगीत देऊन शासनाला उपकृत केलेलं आहे. तर त्यांचं स्वागत आंतरराष्ट्रीय सायकल पंक्चरवाला संघटनेचे अध्यक्ष भारत गणेश बुरे करतील असे मी त्यांना विनंती करतो. तेच असतात मीच आहे सर. तुम्ही सरपंच आहात ना? नाही, इथे माझ्याकडे फार विविध पद आहेत सर. हा. ते काय नाही, नाही, राहू दे करणार राहू दे राहू दे. नाही असू काय नका. केलंय माहित नाही पडलं पाहिजे गाडीचा आहे माहित नाही पडलं पाहिजे. टाळ्या जोरदार टाळ्या. तर आज या ठिकाणी आपल्याकडे फार मोठे शास्त्रज्ञ गायक आलेले आहेत. काय झालं, चुकलं काय? तिने मारतील मला आता, जवळ मारतील किंवा घरात बसलेले लोक मला फेकून मारतील चप्पल. शास्त्रज्ञ नसते ते, शास्त्रीय गायक असा शब्द. हा, तर शास्त्रज्ञ गायक आहे ज्यांना फाटेपर्यंत गाण्याची सवय आहे. त्यांचे एक आलाप काय बोलला तुम्ही आता? फाटेपर्यंत चालतात. म्हणजे काय सकाळी उजाडेपर्यंत त्यांचे फाटेपर्यंत त्यांचे आवाज चालतात. त्याच्यामुळे मला अतिशय आनंद होतो आहे. आज या ठिकाणी माननीय श्रीमानजी राहुल देशपांडे यांचं मी गच्च पुष्प देऊन स्वागत करतो. थँक्यू सर. सर तुम्हाला गमती आमच्या गावाच्या सांगायचं म्हणजे फार म्हणजे तुमचं जे आलाप घेण्याची पद्धत आहे ना सर, असं लांब पर्यंत वगैरे, तर आमच्या गावात तुमच्या या गाण्यामुळे काही लोक प्रेरित झाले होते. हा, तर आम्ही काय केलं, स्पर्धा घेतल्या सर. अशा लंब्या आलापच्या स्पर्धा घेतल्या. त्या लंब्या आलाप स्पर्धामध्ये माननीय श्रीमानजी काशीनाथ आप्पा गणेशपुरे यांचा श्वास साधारण रात्री 4:30 वाजेपर्यंत तरी टिकला, पण नंतर अल्पशा श्वासाने त्यांचं निधन झालं. तर अशा गमती गावामध्ये घडत असतात. ठीक आहे, गंमत आहे. पण आम्ही काय केलं, आम्ही त्याच्यानंतर आम्ही शिकलो सर. म्हणलं असं हे बरोबर नाही आहे आपल्या गावामध्ये एक संख्या कमी होणं. तर आम्ही शॉर्ट आलाप स्पर्धा घेतली. म्हणजे मीच जिंकलो ती स्पर्धा. आता माझा सत्कार करणार आहेत ते. अच्छा, तुमचा संस्कार आहे. काय त्यांना सांगायचंय, वाजवायचंय वगैरे काय? नाही, त्यांना सापडणार नाही ना ते. शॉर्ट आलाप तुला माहिती नाही. शॉर्ट आलाप जोरदार टाळ्यांनी स्वागत झालं पाहिजे भारत गणेशपुरे यांचं. तर मी आज या ठिकाणी स्वागत करतो अखिल भारतीय पोल्ट्री फार्मच्या अध्यक्षा, आयटम सॉन्ग फेम आणि कोंबडी पळवण्यात एक्सपर्ट, इश्काची बोट दिल पे लगी चोट फेम, वैशाली ताई सामंत या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचं जोरदार स्वागत करा. हे झालं टाळ्यांनी स्वागत. पण त्यांचं स्वागत करण्यासाठी मी आमंत्रित करतो